तर शरद पवारांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केलेत। निवडणूक आयोगाला हाताशी धरून पंतप्रधानांना सोयीचं होईल अशी निवडणूक टप्प्यांची आखणी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप पवारांनी केलाय। झी24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट मुलाखतीत शरद पवारांनी हा आरोप केलाय। तामिळनाडूमध्ये एकंदर लोकसभेच्या जागा 40 आहेत। तामिळनाडूची निवडणूक 1 दिवसात आहे। महाराष्ट्रात 48 आहेत, तर महाराष्ट्राची निवडणूक 1, 2, 3, 4, 5 टप्प्यामध्ये। याचा अर्थ सरळ असं दिसतंय की निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रधानमंत्र्यांना कॅम्पेन करायला जे सुलभ असं टाईम टेबल आहे, ते टाईम टेबल आखलेले दिसते। तुमचा हा आरोप आहे की ही तुमचा की निवडणूक आयोग, कारण तुम्ही हा गंभीर आरोप करताय। निवडणूक आयोग एक आपण म्हणतो स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावरती कोणाचे निर्बंध नसावेत, पण मला एका गोष्टीचं उत्तर सांग। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। की तामिळनाडूमध्ये एका दिवसात जर निवडणूक होऊ शकते, तर इथं का 5 टप्प्यात होऊ शकते? त्याचं कारण सरळ आहे की मोदींना ठिकठिकाणी जायला सुविधा व्हावी, हेच त्याच्या मागचं सूत्र आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुधीर मुनगंटीवारजी, शरद पवारांनी 2 मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिलेली आहे। एक म्हणजे असली नकली या मुद्द्यावरून त्यांनी म्हटलेलं आहे की नकली म्हणणं हा पोरकटपणा आहे, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे निवडणूक आयोगाला हाताशी धरून पंतप्रधानांना सोयीस्कर होईल प्रचारासाठी अशा प्रकारे टप्प्यांची आखणी करण्यात आलेली आहे, असं शरद पवारांनी म्हटलंय। निवडणुकीमध्ये जसा जसा पराभव दिसायला लागतो आणि मोदीजी देशाचे प्रधानमंत्री होणारच नाही ही ठाम भूमिका घेतल्यानंतर देशामध्ये माननीय मोदीजीच प्रधानमंत्री होईल अशा बातम्या जेव्हा पवार साहेबांच्या कानावर यायला लागल्या, तेव्हा मग अशी कारणं पत्रकारांच्या सोबत जेव्हा मुलाखत होते तेव्हा सांगण्यास सुरुवात झाली। खरं तर निवडणुका जेव्हा 1952 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, तेव्हा तर सर्व देशामध्ये काँग्रेसचंच वातावरण होतं, पण निवडणूक 25 ऑक्टोबर ते 21 फरवरी अशी 4 महिने चालली। 4 महिने, आता तर 4 महिने नाही आहे, तेव्हा 4 महिने चालली, आणि तेव्हाही अशाच पद्धतीने काही लोकांनी आरोप केलेत। आता त्याचीच री ओढल्या जात आहे। तेव्हा पंडित नेहरूंना सोयीचं व्हावं म्हणून 4 महिने निवडणूक झाली असं सांगितलं, पण तेव्हा पंडित नेहरूंनी आणि निवडणूक आयोगाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आमच्या देशामध्ये असणारी विविधता, देशामध्ये असणारे अनेक प्रकारच्या आवश्यकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने निवडणूक ही योग्य पद्धतीने व्हावी, ही निष्पक्ष व्हावी, या दृष्टीने 1952 मध्ये 4 महिने निवडणूक घेतली। आता जेव्हा माननीय शरद पवार साहेबांसारखे इतके मोठे नेते माननीय मोदीजींच्या या नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादीच्या बद्दल जेव्हा एखादं वक्तव्य करतात, तेव्हा पंतप्रधान हे या देशाचे आपण नेते मानतो, राजकीय पक्ष कोणताही असो, पण पंतप्रधानाबद्दल पोरकटपणा या शब्दाचा वापर करणं म्हणजे आता शरद पवार साहेब हे संजय राऊतांच्या मार्गावर निघाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, चूक ठरणार नाही। मला असं वाटतं की पवार साहेब मोठे नेते आहे, पंतप्रधानाबद्दल बोलताना पोरकटपणा अशा शब्दांचा उपयोग करण्याच्या ऐवजी ते असं सांगू शकले असते की ही माझी नकली राष्ट्रवादी नाही। खरं तर त्यांनी स्वतःचं नाव राष्ट्रवादीला देण्याचं कारण नव्हतं, पण त्यांनी ती मर्यादित केली, चौकटीत बंदिस्त केली, ठीक आहे, पण पंतप्रधानाबद्दल पोरकटपणा म्हटल्यावर मग मात्र शरद पवार साहेबांच्या संदर्भात एखाद्याने हाच शब्द वापरला तर मी तुम्हाला लिहून देतो की मग जीभ घसरली वगैरे अशा शब्दाचा उपयोग तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत कराल। पण आता मात्र हे खरं आहे की पंतप्रधानाबद्दल असं बोलताना त्यांनी इतके वर्ष राजकारणात गाजवले, खरं तर संयमाने बोलणं, उत्तर देणं हे अपेक्षित आहे। नक्कीच। सुधीर मुनगंटीवारजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत प्रसाद लाडजी, 2 मुद्द्यांवरून शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। एक म्हणजे असली नकली अशा प्रकारचं वक्तव्य करणं किंवा अशी टीका करणं हा पोरकटपणा आहे, आणि दुसरं निवडणूक आयोगाला हाताशी धरून
पंतप्रधानांना प्रचारासाठी सोयीचं होईल अशा प्रकारे टप्प्यांची आखणी करण्यात आलेली आहे। यामध्ये सुधीर भाऊंनी जसं सांगितलं त्यामध्ये दोन गोष्टीच मी जोडू इच्छितो। शरद पवार साहेब हे या राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत ज्यांनी केंद्रापर्यंत नेतृत्व केलेलं आहे। अशा व्यक्तीबद्दल बोलत असताना फार आदरपूर्वक सांगू इच्छितो की ज्या पद्धतीमध्ये पवार साहेबांचं जे वक्तव्य आहे हे खरंच खोडून काढण्यासारखं वक्तव्य आहे। एखाद्या पंतप्रधानांबद्दल असं बोलावं आणि ज्यांनी पंतप्रधान पदाची स्वतः स्वप्न बघितली होती, संविधान आणि इलेक्शन कमिशनची स्वायत्तता या विषयावरती शरद पवार जेव्हा पूर्वी बोलायचे त्यावेळेला त्यांना संशय नव्हता। मग नेहरूंपासून राजीवजींपर्यंत किंवा मनमोहन सिंगापर्यंत जी स्वायत्तता इलेक्शन कमिशनची होती ती योग्य होती का आणि आताच ती बिघडली का, हा प्रश्न मला शरद पवार साहेबांना विचारायचा आहे। त्यामुळे अशा प्रकारे इलेक्शन कमिशनच्या बाबतीत बोलणं किंवा संविधानाचा अनादर करून बोलणं हे पवार साहेबांकडून अनपेक्षित आहे। पवार साहेबांनी अशा वाक्य करू नये। दुसरा विषय जो आपण म्हणालात की पंतप्रधानांनी त्यांच्या सोयीनुसार निवडणुका लावल्या, तर जे माननीय सुधीर भाऊंनी सांगितलं की 1952चा इतिहास देखील सांगितला आणि आज नाही, सातत्याने मागच्या आपण जर आत्ताचा 25 वर्षाचा इतिहास जरी पाहिला तर निवडणुका या 50-55 दिवसाच्या टप्प्यातच झालेल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातली भौगोलिक परिस्थिती, वातावरण, दुष्काळ, पाऊस या सर्वांचा अभ्यास करून महाराष्ट्र हा विखुरलेला प्रदेश आहे। त्यामुळे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मुंबई असेल, यामध्ये भौगोलिक परिस्थिती, वातावरणाची परिस्थिती, पर्यावरण परिस्थिती वेगळी असते। त्याचा अभ्यास करूनच निवडणूक आयोग ह्या निवडणुका लावत असतो, ना की पंतप्रधानांची व्यवस्था म्हणून लावत असतो। आणि अशा प्रकारचे आरोप पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करावे हे खरंच दुर्दैवी आहे। मला वाटतं की पवार साहेबांना स्वतःचा पराभव दिसायला लागलाय, त्यांच्या मुलीचा पराभव दिसायला लागलाय। त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीन होणं, नवीन पर्याय शोधणं, पंतप्रधानांवर आरोप करणं आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की पवार साहेब, मला असं वाटते की आता शिवसेनेचे प्रवक्ते झालेले आहेत, ज्यांचा स्वतःचा पक्ष राहिला नाही, राज्यामध्ये ज्यांचे स्वतःचे पदाधिकारी राहिले नाही, 2.5 जिल्ह्याच्या बाहेर ज्यांचा पक्ष शिल्लक नाही, नक्कीच त्यांनी शिवसेना किती खाली रुळावर गेली आहे याची भाषा राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर करावी, मला वाटतं हे खरं विचार करण्यासारखं आहे। नक्कीच पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला हे शोभत नाही। नक्कीच धन्यवाद प्रसाद लाडजे, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। तर पराभव दिसू लागलाय म्हणून अशा प्रकारची प्रतिक्रिया दिल्या जात आहेत असं भाजपकडून उत्तर दिलं जात आहे।